नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो। यामध्ये आपण सेट संदर्भात सोशल वर्क पेपर 2 मे 2016 झालेला पेपर्स आपण यामध्ये बघणार आहोत आणि ह्या पेपर्समध्ये PYQ पेपर्स आपण क्वेश्चन आन्सर सेशन यामध्ये बघणार आहोत। तर सर्वात प्रथम फर्स्ट क्वेश्चन इज सोशल ॲक्शन इज ए फिल इन द ब्लँक मेथड, म्हणजे सामाजिक कृती ही दुय्यम पद्धत आहे, सेकंडरी मेथड। क्वेश्चन नंबर 2, द ओरिएंटल फिलॉसॉफी मीन्स ईस्टर्न, म्हणजे ओरिएंटल तत्वज्ञान म्हणजे पौर्वात्य। क्वेश्चन नंबर 3, विच ऑफ द फॉलोइंग इज द कोर स्किल रिक्वायर्ड इन सोशल वर्क प्रॅक्टिस, म्हणजे समाजकार्यात कोणत्या मुख्य कौशल्याची आवश्यकता असते, तर ते कौशल्य आहे संज्ञापन मीन्स कम्युनिकेशन। क्वेश्चन नंबर 4, according to whom social work deal with economic well-being and source of happiness for people, म्हणजे कोणाच्या मते समाजकार्य हे लोकांसाठी आर्थिक विकास व आनंदाचे स्रोत यासाठी कार्य करते, तर राईट ऑप्शन इज डी, BE इन्व्हॉल्व। क्वेश्चन नंबर 5, assertion and reason. Assertion, the role of professional social worker is empowering and capacity building of the oppressed and the marginalized sections of society. And reason, professional social workers have request skill and sensitive to deal with the problem to such section of the society. म्हणजे विधान, व्यावसायिक समाज कार्यकर्त्याची भूमिका म्हणजे समाजातील तळागाळातील व सिद्धांत गटाचे सबलीकरण व क्षमताबांधणी होय, कारण व्यावसायिक समाज कार्यकर्त्याकडे समाजातील अशा गटांच्या समस्या हाताळण्यासाठी आवश्यक कौशल्य व संवेदनशीलता असते। करेक्ट ऑप्शन इज ए and R. Correct. R is the correct explanation of A. Question number 6. भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार, The Constitution of India provides the fundamental right to equality, म्हणजे समानतेचा अधिकार हा भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार आहे। Then question number 7, assertion and reason. Assertion बघू, resurgence of civil society believe in resurgence of autonomy of the communities and collective of people. Reason, they don't believe in empowerment of political leaders and parties. विधान ए, नागरी समाज पुनरुत्थान हे समुदाय आणि लोकांचे संघटन यावर विश्वास ठेवते, कारण राजकीय नेतृत्व आणि राजकीय पक्षांचे सबलीकरण विश्वास ठेवत नाही। सो राईट ऑप्शन इज ए, राईट ऑप्शन इज सी। ए हे बरोबर आहे, पण आर हे चूक आहे। म्हणजे आर हे चूक आहे का बरं, कारण की राजकीय नेतृत्व आणि राजकीय पक्षांचे सबलीकरण यावर विश्वास ठेवत नाही, इथे ठेवत नाही असं म्हटलेलं आहे, तर ठेवते हे योग्य आहे। म्हणजे नागरी समाज पुनरुत्थान हे समुदाय आणि लोकांचे संघटन यावर विश्वास ठेवते, हे करेक्ट आहे। आणि आर रिझन, राजकीय नेतृत्व आणि राजकीय पक्षांचे सबलीकरण विश्वास ठेवत नाही असल्यामुळे हे आर चुकीचं आहे। क्वेश्चन नंबर 8, स्वाधार स्कीम इज कन्सर्न विथ, स्वाधार योजना कशाशी संबंधित आहे, तर ही नैसर्गिक आपत्तीतून वाचवलेल्या महिलांशी, वुमन्स सर्व्हिवर्स ऑफ नॅशनल डिझास्टर। क्वेश्चन नंबर 9, द फॉलोइंग आर प्रीरिक्विजिट इन ऑर्डर टू रजिस्टर अ सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशन, म्हणजे समाज कल्याण संस्थांच्या रजिस्ट्रेशन करिता आवश्यक असलेले घटक कोणते, तर घटना, व्यक्तीचा समूह आणि संस्थेचे ध्येय आणि उद्देश, अ मेमोरँडम ऑफ असोसिएशन, ए ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स, एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ असोसिएशन, हे घटक समाज कल्याण संस्थांच्या रजिस्ट्रेशन करिता आवश्यक आहे। क्वेश्चन नंबर 10, लोकसंख्येतील बदल म्हणजे जन्म मृत्यू दरातील गुणोत्तर प्रमाणातील बदल होय। द डेमोग्राफिक ट्रान्झिशन्स रेफर्स टू अ चेंज इन द रेशिओ ऑफ बर्थ अँड डेथ, म्हणजेच लोकसंख्येतील बदल म्हणजे जन्म आणि मृत्यू दरातील गुणोत्तर प्रमाणातील बदल होय। असर्शन, क्वेश्चन नंबर 11, असर्शन,
Homelessness is a steadily growing as a phenomenon in India. Reason: housing is becoming affordable for the common person. विधान ए: भारतात बेघर लोकांच्या वाढत्या संख्येचे चित्र आहे, कारण सर्वसाधारण व्यक्तीला घर खरेदी करणे न परवडणारे आहे. करेक्ट answer is both A and R are true, but R is not the correct explanation of A. Question number 12. Farmer suicides are generally attributed to. म्हणजे खालील बाबींमुळे शेतकरी आत्महत्या करतात. कारण कोणते कारण आहे त्याला? तर अन्नधान्याच्या उत्पादनापासून व्यापारी पिकांमध्ये बदल, बी नवीन आर्थिक धोरण, आणि सी शेतकऱ्यांमध्ये उदासीनता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 13. सद्यस्थितीत भूमी अधिग्रहण विधेयकासंबंधी कोणत्या बाबींवर वादविवाद होतात? करंट डिबेट्स अराउंड द लँड ॲक्विजिशन बिल रिव्हॉल्व अराउंड द फॉलोइंग क्लॉजेस: संमती, कन्सेंट क्लॉजेस, अँड सामाजिक प्रभाव मूल्यांकन सोशल इम्पॅक्ट असेसमेंट क्लॉज. क्वेश्चन नंबर 14. द थेअरी ऑफ मोरल डेव्हलपमेंट अमंग चिल्ड्रन वॉज प्रपोज्ड बाय. म्हणजे बालकांमधील नैतिक विकासावरील सिद्धांत कोणी पुरस्कृत केला? कोलबर्ग यांनी. क्वेश्चन नंबर 15. द प्रोपोनेंट ऑफ नीड ऑफ अचिव्हमेंट थेअरी इज. म्हणजे गरजापूर्ती सिद्धांताचे जनक कोण? तर ते आहे मॅकलेलँड. क्वेश्चन नंबर 16. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रोल ऑफ हिज वर्क इन अ स्कूल सेटिंग. म्हणजेच शालेय क्षेत्रातील व्यक्ती सहाय्य कार्यकर्त्याची कोणती भूमिका नाही असं विचारलेलं आहे. तर शिक्षणाद्वारे मुलांना मदत करणे ही भूमिका नाही आहे, म्हणजेच असिस्टिंग चिल्ड्रन फॉर अकॅडमिक इनपुट्स. क्वेश्चन नंबर 17. हू प्रपोज क्लायंट सेंटर्ड थेरपी. म्हणजेच काय? अशील केंद्रित उपचार पद्धती कोणी सुरू केली? तर कार्ल रॉगर्स यांनी. क्वेश्चन नंबर 18. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मॉडेल इज रिलेटेड टू. म्हणजे समस्या निवारण प्रकल्प हे कशाशी संबंधित आहे? कोणाशी संबंधित आहे? तर परमनशी संबंधित समस्या निवारण प्रारूप आहे. क्वेश्चन नंबर 19. विच ऑफ द फॉलोइंग इज ए टाइप ऑफ क्लासिफाईड डायग्नोसिस बाय हेलन परमन. म्हणजे कोणती पद्धती ही हेलन परमनच्या वर्गीकृत निदान पद्धतीचा प्रकार आहे? तर रुग्णविषयक निदान क्लिनिकल डायग्नोसिस. क्वेश्चन नंबर 20. एम्पॅथी मीन्स. म्हणजेच अनुभूती म्हणजे काय आहे? तर दुसऱ्या व्यक्तीविषयीची भावना, म्हणजे फिलिंग विथ अनदर पर्सन मीन्स एम्पॅथी. क्वेश्चन नंबर 21. हू इज क्लोजली असोसिएट विथ द स्टडी ऑफ ग्रुप डायनामिक. म्हणजेच गतिशीलतेच्या अभ्यासासंदर्भात जवळचा व्यक्ती कोण? तर कर्ट लेविन.